नमस्कार, मी रुपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना. जसं तुम्हाला आमच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते तसंच तुमच्या फायद्याचं काय आहे हे सांगण्यासाठी मी इथे आले. आम्ही घेऊन आलो आहोत नव्या मुंबईला जोडणारा असा एक प्रीमियम कमर्शियल प्रोजेक्ट. सिरियसली सहज परवडेल असा पण तरीही मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरंच काही. हा प्रोजेक्ट आहे ऑल्टो फिनचा प्रीमियम प्रोजेक्ट ग्रँड ओरन सेंटर. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दिनांक 4 जूनला झाली. गेले महिनाभर रायगडमध्ये कोण जिंकणार या प्रश्नावर साहेब जिंकणार असं मोघम उत्तर राजकीय वर्तुळात सर्रास ऐकायला मिळत होतं. पण कुठले साहेब, तटकरे की गीते याबाबत ठामपणे कोणी सांगताना दिसलं नाही. दोन्ही साहेबांच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधी जोरदार फलकबाजी केल्याचं दिसलं. दोघांनाही आपलेच साहेब जिंकणार असं वाटत असतानाच रायगड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी दणदणीत बाजी मारली आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांना चांगलीच धोबीपछाड दिली आहे. तब्बल 82,000 अधिक मतधिक्यांनी सुनील तटकरे रायगडात विजयी झाल्याचं प्राथमिक वृत्त आलंय. या निवडणुकीच्या रिंगणात सुनील तटकरे हे गीतेंपेक्षा अनेक बाबतीत उजवे ठरले. तटकरे स्वतः विद्यमान खासदार आणि सत्तेतील राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, मुलगी आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री, मुलगा अनिकेत तटकरे आमदार, तसेच त्यांच्या मित्र पक्षाचे योगेश कदम, भरतशेठ गोगावले, रवींद्र पाटील आणि महेंद्र दळवी या 4 आमदारांची फौज त्यांच्या दिमतीला होती. मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या तटकरेंनी शेवटच्या फेरीपर्यंत पकड कायम ठेवली. विजय निश्चित होताच नेहुली अलिबाग येथील मतमोजणी केंद्राबाहेर राष्ट्रवादीसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. सलग दुसऱ्यांदा सुनील तटकरे यांनी निवडून येत रायगड लोकसभा मतदारसंघावर आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. निवडणुकीसाठी लागणारं नियोजन, सामदाम दंडभेद या सर्वच पातळ्यांवर तटकरे आघाडीवर दिसत होते. अखेरीस सुनील तटकरेंनी भंडारा उधळला आणि मोदींचे हात आणखी बळकट करण्याचं काम करून दाखवलंय. यानंतर रायगडमध्ये युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी भंडारा उधळत कार्यकर्ते आनंद साजरा करतायत. पेढे, मिठाई वाटून ढोलताशाच्या गजरात नाचत युतीमधील मित्रपक्षांचा आनंद उत्सव सुरू असल्याचे चित्र सध्या रायगडमध्ये दिसतंय. वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.